समीर, आज फक्त तुम्ही होतात म्हणून मला पूजा करता आली. आता मी ऐकलंय ना तुमचं, मग तुम्ही माझं ऐकायचं. आराम करायचा आहे आता. समीर, अहो ते आपल्या समर्पिता किचनच्या लायसन्स रिन्युअलचं काम होणार होतं. शलीला पाठवलंय मी. रिन्यू झालं पाहिजे लायसन्स. लवकरात लवकर आपलं किचन सुरू होणं गरजेचं आहे. सगळे खर्च वाढलेत. श्रेयसची शाळाही सुरू झाली आहे, तोही खर्च आहे आता. मलाही लवकरात लवकर बरं व्हायचंय आणि तुमच्या जोडीने समर्पिता किचन आणि आपलं घर उभं करायचं पुन्हा एकदा. ठीक आहे, तुम्ही आराम करा आता. पिता मॅडम, एक मिनिट. ठीक आहे आता. आत्ता कसला अलार्म आहे? ते तुमच्या औषधाची वेळ झाली ना, त्याचा अलार्म लावला होता. चला औषधात येतो तुम्हाला. या अलार्मला पण आत्ताच वाजायचं होतं. थोडा उशिरा वाजला असता काय झालं असतं? काय म्हणाला? नाही, काही नाही. काय रे, झालं लायसन्सचं काम? काय झालं? बोल ना. लायसन्स रिन्युअलचं काम झालंय ना? खूप उशीर केलात तुम्ही राजसी मॅडम. समीर सोबत माझा 7 जन्माचा बॉन्ड आधीच साईन झाला. आता तुम्हाला 8व्या जन्मापर्यंत वाट बघावी लागणार आहे. 8व्या जन्मातही समीर सारखा नवरा मिळावा या लायक नाही आहात तुम्ही. राजसी, तुझं पूजेचं ताट. घे. चला. राजसी, 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 मला कळतंय जे झालं ना ते बरोबर नाही झालं, पण आता त्याचा विचार करून काय उपयोग ना. एक संधी गेली ना, आपल्याला आणखीन संधी मिळतील. म्हणजे आपण परत माती खाऊ असंच ना? समीरजी, तुम्ही तर काही बोलूच नका. मी बघते ना, गेले काही दिवस तुमचं त्या अर्पिताबद्दलचं मत कसं बदलत चाललंय ते. आय नो इट व्हेरी वेल. अगं असं नाहीये. खोटं बोलायचं नाही. हा, माझ्याशी अजिबात खोटं बोलायचं नाही. ऍक्सिडेंट झाला नसताना तिचा, तर एव्हाना सून म्हणून तुम्ही तिला डोक्यावर बसवलं असतं समीरची आई. अगं असं खरंच नाहीये. तू पाहिलं नाही का मी तुला किती पाठिंबा दिला, तुझ्या वतीनं केवढं बोलले मी.